नमस्कार, मी पूनम माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे। आज मी बनवत आहे ड्रायफ्रूट लाडू। इथे मी मखाना घेतला एक वाटी ओट्स घेतले, बदाम घेतले, काजू घेतलाय, थोडेसे सीड्स घेतले, जे पण तुमच्याकडे सीड्स अवेलेबल असतील ते घ्या आणि थोडंसं खसखस घ्या। आणि इथे मी खजूर घेतलेला आहे ओला, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत। आता आपण हे सर्व ना जिन्नस भाजून घेऊया। छान असा मखाना भाजेपर्यंत छान आपल्याला हे भाजून घ्यायचे आहे। जवळपास हे मंद आचेवरच भाजा, म्हणजे ते करपणार नाही। जवळपास 5-1 मिनिटं लागतील हे सर्व भाजून घ्यायला व्यवस्थित। असं छान असा मखाना ना जोपर्यंत व्यवस्थित भाजत नाही ना तोपर्यंत भाजून घ्या। मखाना एकदा भाजला की मग त्यामध्ये आपण खजूर ॲड करणार आहे एकदम शेवटी, आणि 2 मिनिटं छान परतून घ्यायचं, म्हणजे तो नरम होईल खजूर आणि मिक्सरमध्ये छान लवकर बारीक होईल। इथे पाहता मी छान असं भाजून घेत आहे। आता जवळपास मखाना छान असा भाजून झालेला आहे। मखाना आपल्या हाताने तोडून बघायचा, बोटांमध्ये घेऊन पहा, अशा प्रकारे तोडून पाहायचा। असं जर लगेच तुटत असेल ना मग समजायचं की आपला सर्व हे पदार्थ आपले भाजून झालेले आहेत व्यवस्थित छान असं, आणि खमंग असा वास पण यायला सुरू होतो छानपैकी। त्यामध्ये आता आपण खजूर ॲड करून घेऊयात आणि 2 मिनिटं छान खजूर मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे। या लाडूमध्ये बिलकुल साखर किंवा गूळ असा वापरलेला नाही आहे। हे पूर्ण असं प्रोटीनयुक्त हा आपला लाडू आहे। हा तुम्ही लाडू तुमच्या लहान 1 वर्षाच्या पुढील बाळांना देऊ शकता। हे लाडू मोठ्यांपर्यंतही तुम्ही खाऊ शकता, म्हणजे सर्वांसाठी हा उपयुक्त आणि प्रोटीनयुक्त हा आपला लाडू होणार आहे। एकदम चव पण खूप छान लागते, तुम्ही नक्की एकदा करून पहा। आणि जर तुम्हाला हा लाडू आवडला ना तर मला नक्की कमेंट करा। आता हे सर्व आपण मिक्सरमधून वाटून घेऊयात आणि लगेच आपल्याला लाडू वळवून घ्यायचे आहेत। एकदम तुपाची सुद्धा गरज नाही आहे याला, छान असे लाडू वळले जातात। हे छान असं बारीक करून घेतलेलं आहे आणि लगेच आता मी लाडू वळवून घेते। छान असे लाडू वळवून घ्यायचे आहेत आता आपल्याला। एकदम अशी झटपट होणारी लाडू आहेत आपले। जवळपास 10 ते 15 मिनिटात आपली ही सगळी प्रोसेस होऊन जाते। जास्त पण कटकट वगैरे नाही आहे। जर तुम्ही कुठे ट्रॅव्हलिंगमध्ये वगैरे जात असाल ना असे लाडू सोबत ठेवा, म्हणजे लहान मुलांना तुमच्या खाण्यासाठी वगैरे। मी रुद्राक्षासाठी नेहमी असे लाडू वगैरे सोबत ट्रॅव्हलिंगमध्ये घेऊन जाते। हे किती एकदम इझिली मस्त असे लाडू आपले वळवून झालेले आहेत। त्यानंतर सर्व लाडू वळून झाले आहेत आणि याला आता आपण डब्यामध्ये भरून ठेवून देऊयात। आणि मुलांना वगैरे तुम्ही रोज सकाळी पण द्या, तुम्ही पण स्वतः खा। आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ वगैरे आवडत असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये। बाय, तोपर्यंत टेक केअर।